लय मोठा गैरसमज हाय तुला. पोर दत्तक घ्यायचा मुद्दा भीमनेच ठेवला होता. जर तो तुझा दुश्मन असता तर हा मुद्दा का ठेवला असता? ताई, तुम्ही तुमच्या लबाड भाच्याला नीटपणे ओळखूच शकला नाही. एक कामाची गोष्ट बोलायची आहे. रात्री मी लई विचार केला, तेव्हा समजलं की हा भीमराव मूल दत्तक घ्यायचं बोलून एकाच डावात समजा खेळ संपवायचा विचार करत होता. इथं चांगलंच झालं की तुम्ही परत आला. काय बोलायचं आहे तुम्हाला? ही कडुलिंबाची काडी आहे बघा. तर मला तर आधीपासून ठाव होत ना की ही कडू असेल, कारण या झाडाला म्या वर्षापासून ओळखतोय. हे कडू कडुलिंब काय बोलताय तुम्ही? स्पष्ट सांगा मला. जसं कडुलिंबाची चव असते तसंच प्रत्येक व्यक्तीचा एक स्वभाव असतो. आणि जसं म्या कडुलिंबाची चव जाणून हाय, तर काय भीमरावाला आपल्या बापाचा रामजीचा स्वभाव ठाव नसेल? त्याला माहित नसेल काय की त्याचा बाप रामजी कोणत्याही परिस्थितीत मूल दत्तक घेणार नाही? पण तरी बी तो हे बोलला. का बोलला? तो यासाठी बोलला कारण त्याची इच्छा होती की या मुद्द्यावर तुमची भांडणं व्हावी आणि भांडणं इतकी वाढावीत की तुम्ही स्वतःहून घर सोडून निघून जा. आणि तुम्हाला कधी बी असं वाटू नये की भीमरावानं तुम्हाला घरातून पळवून लावलं आहे. समजलं? लय मोठी चाल होती. तुमच्या भाच्याने समधी योजना आखली होती मला घरातून पळवून लावायची. पण मी आता परत आलीये, आणखी सावध बनून आलीये. जिजाबाई, काय समजावू तुला? हा, समजावलं तर त्याला जातं जो समजायला तयार असतो. तुझ्या डोक्यात या तांदळापेक्षा जास्त खडे भरले आहेत. वेचून वेचून नाही फेकलेस तू तर या खड्यांच्या वजनाने तुझं डोकं काम करणं बंद करल. समजलीस तू? जिजाबाई इतकी मूर्ख तर नाहीच आहे, पण भीमरावाच्या बाबतीत इतकी मोठी ईर्ष्या आहे की माझं बोलणं तिनं सहज मान्य केलं. भीमराव, तुझ्या विरोधात एवढी हत्यारं आहेत की कोणाची बी धार्म्या कमी होऊ देणार नाही. भीमराव, भीमराव, अरे भीम लवकर बाहेर ये. काय झालं? सांगतो. काय झालं काका? भीमराव, ते रामजी बाळाच्या मागावर गेलेत आणि रामजी भाऊ बाळाला पकडूनच आणणार आहेत. कोणत्या दिशेने गेलेत बाबा? मी जाऊन बघून भाई येतो. भाई, त्याला सांगा, त्याला स्वतःच्या बापावर विश्वास नाही आहे. हा जाऊन बघून येईल. बघा, मला पूर्ण विश्वास आहे माझ्या बाबांवर, पण विश्वास असण्याचा अर्थ हा नाही ना की मी त्यांना एकटं सोडू. जाऊन बघावं तर लागेलच ना कुठे गेलेत ते. आनंद दादा, तू चल ना माझ्या बरोबर. हो, चल जाऊया. कुठल्या बाजूने गेलेत? ये. आपण इथेच वाट बघू त्या समध्यांची. सोडा बाबा. आज नाही सोडू शकणार तू. लहानपणापासून कितीक वेळा पकडून पकडून तुला घरी घेऊन आलोय. कित्येक वेळेला मी प्रयत्न केला आहे तुला चुकीच्या मार्गावरून काढून योग्य मार्गाला लावेन. सोडा बाबा. असं नाही सोडणार. चल बाबा सोडा. चल माझ्या बाबा, संगत. बाबा चल.
बाबा चल माझ्या सांगत. थांबा रे. त्यांच्या मागे जायची गरज नाही. अहो प्रचंड देवजी पकडले असते एकदाच. नरोत्तम, जर ही लोक आत्ताच त्यांच्या समोर गेली तर भीमराव आणि त्याचं संपूर्ण कुटुंब कायदेशीर प्रश्न विचारू शकतात. बालाला सोडवण्याच्या दुसऱ्याही पद्धती आहेत आमच्याकडे. चल आमच्या सोबत. लयच वेळ झाला या लोकांनी जाऊन तर अजूनपर्यंत नाही आले बाळाला घेऊन. ए रमा, लक्ष्मी, अरे तुम्ही बी जावा ना बायांची फौज घेऊन तिकडं. हा तसं बी नेहमी तुम्ही भीमाची साथच देत असता. याद बी द्या. अगं होय रमा, हा तर विचारच केला नाही मी. बरं हे सांग की भीमनी जेव्हा ही योजना आखली की पोराचा मुद्दा तो इतका मोठा करल की मी आणि तुमचे बाबा येगळे होतील, तर त्यात तुझा हिस्सा किती होता? हा अरे अशी काय बघतेस? तुम्हा दोघा नवरा बायकोची तर चाल होती ही. आधी माझ्यात आणि तुमच्या बाबांमध्ये दुरावा वाढवायचा प्रयत्न केला आणि त्याला नाव काय दिलं? न्याय म्हणून. आणि आता तेच करुणा आणि बालाच्या मध्ये करताय तुम्ही. त्याला पण नाव न्याय म्हणूनच दिलंय ना? आई असं काय बी नाहीये, तुम्ही चुकीचं समजताय. अगं मी तर बराबर समजते हाय, फक्त ही करुणा काय समजत नाहीये. आई मला काय नाही समजायचं. मला विश्वास आहे रमा आणि भीम माझ्यासाठी जे बी करतील ते बरोबर करतील. अरे लवकर 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 करा लवकर. काय कमाल. चला लवकर. दोरी व्यवस्थित लपवा. शाबास. नरोत्तम चिखलही तयार झालेला आहे. तो रामजी बालाला घेऊन याच रस्त्याने येईल. जसं ती लोक इथं पोहोचतील आम्ही ही दोरी वर करून त्यांना या चिखलात पाडू आणि बाला इथून पळून जाईल आणि त्या रामजीच्या तोंडावर चिखल माखलं जाईल. ती लोक कधीही येऊ शकतात. लवकर पानांनी चिखल झाकून टाका आणि निघा इथून. चल. चला लवकर करा. हे शुभ कार्य तर मी माझ्या हातानेच करेन. बाळा. बाबा मला माफ करा, मी तुम्हाला ह्या अवस्थेत सोडून चाललो आहे, पण मी काय नाही करू शकत. माफ करा मला. बाळा असं करू नकस. सत्याचा सामना कर, लढ.
बाळादादा, ज्यांचे अजून 2 मुलं आहेत त्यांची मेहनत कधी वाया जाऊ शकणार नाही. नाही भीम, यावेळेस तू भी नाही पकडू शकणार मला. बाळादादा, दुसऱ्या मुलाला बी भेटून घ्या. बाळा, मी म्हणालो होतो ना की पकडला जाशील. प्रचंड देवजी, चिखल रामजीच्या चेहऱ्यावर नाही, आपल्या योजनेवर फसला गेला, पकडला गेला. बाळा बघा. हितेश काका, आमचा विश्वास चुकीचा नव्हता की बाळादादांना बाबां त्यांची 2 मुलंच घेऊन येतील. थांबा. आनंद दादा, तुम्ही बाजूला व्हा. बाजूला व्हा. बहिणी, तुम्ही हे ताई, आत्ताच्या आत्ता माझ्या नवऱ्याचा चेहरा बघायचाय मला. आव्हानाला घाबरून पळून गेले होते. बघायचं होतं की असे पळताना जेव्हा हे पकडले गेले तर यांच्या चेहऱ्यावर थोडा देखील दोषीपणा आहे की नाही. बघायचं होतं की या गोष्टीचा यांना जरा देखील खेद आहे की नाही, की हे पळून गेल्यानंतर यांची बायको किती रडली असेल. आणि हे बी यांच्या डोळ्यात स्पष्टपणे बघायचं होतं. यांच्या डोळ्यात जास्त महत्वाचं काय दिसतं. आमचं नातं असणं की कोणत्याही परिस्थितीत भीम भाऊ सोबत लावलेली पैज जिंकणं. उत्तर द्या ना. जर भीम सोबत लागलेली तुमची पैज आयुष्यभराची असती तर तुम्ही आयुष्यभरासाठी मला सोडून गेला असता. बोला, गप्प का बसलात, बोला ना. उत्तर दे बाळादादा. फक्त एक पैज जिंकण्यासाठी तू तुझ्या बायकोला सोडलं असतं. वय बाळादादा, उत्तर द्या. उत्तर द्या. द्या उत्तर.
माझ्याकडून उत्तर मागण्याआधी तुला स्वतःला प्रश्न विचारायला हवं. याआधी ते क्षण आठवायला पाहिजे होते जे आपण एकत्र घालवले आहेत. तेव्हा तर मी कित्येकदा घर सोडून गेलो होतो, पण नेहमी रागात तुझ्या समोरून गेलो होतो. हे पहिल्यांदा झालं असेल की मी तुला न सांगता गेलो आहे. तरी पण तुझ्या खर्चासाठी पैसे ठेवून गेलो आहे. असंच नाही पळून गेलो. प्रश्न तर तुला स्वतःलाच करायला हवेत की तू अशी कशी परिस्थिती निर्माण केली आहेस की तुझ्या नवऱ्याला तुझ्यापासून लांब राहून शांती वाटते आहे, आणि तुला सुद्धा माझ्यापासून लांब राहून शांती वाटते. कोण हा या परिस्थितीचा जबाबदार? तू स्वतः. म्हणून हे खोटं बोलून नाटक करणं बंद कर की माझ्या गेल्यानं तुला दुःख झालं आहे आणि तू रडत होतीस. कारण जर तुला दुःख झालं असतं तिथं मला हुडकायला बाबा भीमाना आनंद नसते आले, तू स्वतः आली असतीस ना की इथं बसून प्रार्थना करत असतीस की तुझा नवरा पकडला जाऊ आणि भीम पैज जिंकून जाऊ आणि तुझा नवरा पैज हारू दे. बाळादादा, असं नाहीये. ताई स्वतः तुम्हाला शोधय. रमा, प्रश्न माझ्या नवऱ्याने विचारलाय तर उत्तर बी त्याच्या बायकोला देऊ दे. विचार केला होता मी की तुम्हाला शोधायला जाऊ, पण नाही गेले. कारण या वेळेस तुम्ही मला नसता सापडलात. कारण आजपर्यंत बाळादादा घर सोडून जायचा तेव्हा तो सारखा सारखा एकाच ठिकाणी जायचा, जेणेकरून तुम्ही तिथे जाऊन त्यांना शोधून घरी घेऊन याल आणि तुम्हाला त्याचं महत्व समजेल. नेहमीची गोष्ट वेगळी होती आणि या येळची गोष्ट वेगळी आहे. नेहमी जेव्हा तुम्ही मला सोडून जायचं ना तेव्हा तुम्ही त्याच ठिकाणी जायचं जिथं मी पोचू शकेन. कारण तुम्हाला वाटायचं की मी तुम्हाला शोधावं. खरं तर तुम्हाला माझ्यापासून लांब जाऊन मला तुम्हाला शोधायला लावून तुम्हाला हे सिद्ध करायचं होतं की तुम्ही माझ्यासाठी किती महत्वाचे आहात. पण या येळला तुमचा उद्देश तो नव्हता, म्हणून या येळला तुम्ही मला नसता सापडला. तर आज तुम्ही प्रश्न विचारायचा लायक नाही, तर तुम्ही उत्तर देण्यासाठी बांधील आहात. द्या उत्तर. फक्त 2 दिवस. 2 दिवसाचा अवधी बाकी आहे आपली पैज संपायला. दोन दिवसानंतर ना पैज असेल ना माझ्यावर कोणतं बंधन असेल की मी तुझ्या कोणत्या प्रश्नाची उत्तर देऊ. त्यानंतर विचार किती प्रश्न विचारायचे ते मी देईन उत्तर, पण आपल्या घरात जाऊन. तर मग भीम, रमा, लक्ष्मी, आनंद, आलो मी इथं. आता तर तुम्ही मला पळून बी नाही देणार. करा काय करायचं ते या 2 दिवसात. बघत काय बसलाय, करा काहीतरी. मला तर बघू दे तुम्ही काय करता या 2 दिवसात. पण एक गोष्ट लक्षात ठेव भीम, भले संध्याकाळची दुपार होऊ देत, दुपारची संध्याकाळ होऊ देत, संध्याकाळची रात्र होऊ देत, पण तरीही हा बाला नाही बदलणार. जसाच्या तसाच राहील. नाही बदलणार हा बाला.